थर
हे गाणं खास तुझ्यासाठी. भावा आपला लहानपणीचा व्हिडिओ सापडला. धन्यवाद. अजून आहे का? एवढं सुंदर नृत्य सादर झालं. मला अपेक्षा होती की तुमच्या टाळ्यांची काय पुराण तुमचं म्हणल्याशिवाय टाळावाला नाटकात ठरलं का तुम्ही? चालेल तुम्ही कुठं वाजला काय कुठला ग्रुप आहे तुमचा? लातूर जीबी डान्स ग्रुप लातूर. आता त्या गाण्यासाठी राजरत्न सोडे यांच्यातर्फे 500 रुपयाचे पारितोषिक आलेले आहे. धन्यवाद. काय वाटते अशोकरांचा हा रंगमंच हे प्रेक्षक बघून तुम्हाला काय वाटतं? प्रेक्षकांची गर्दी पाहून खूप छान वाटलं आणि गर्दी असली तरच आम्हाला डान्स करण्यात उत्साह येतो. त्यामुळे तुमच्या सर्वांचे खरंच खूप खूप आभार. डान्स झाला हे तुमचं कौतुक केलं, पण तुम्ही सुरुवातीला जर मोठ्या टाळ्याने कौतुक केलं तर किती भारी वाटलं असतं. धन्यवाद सर. यानंतर आपल्या समोर येत आहे गणेश पवार आणि सर्वांना मी विनंती करतो की डीजे सिस्टमपाशी कोणीही थांबू नका. लाईटचं वायर खाली आहे, लाईट बंद पडू शकते. स्मोकची मशीन या ठिकाणी स्मोकचं मशीन बंद पडते सारखी इथं कोणीच न उभा राहता सगळ्यांनी समोर. लहान असल्यापासून आई मुलांना सांगत असते, इथे जाऊ नको बाबा मारेल, इथे जाऊ नको बाबा मारेल, झाडावर चढू नको बाबा मारेल, नदीवर जाऊ नको बाबा मारेल, शाळेत जा नाहीतर बाबा मारेल, हे करू नको नाहीतर बाबा मारेल, ते करू नको नाहीतर बाबा मारेल. मग मुलं सुद्धा बाबांना घाबरतात, बाबांच्या भयानं शाळेत जातात, बाबांनी मारू नये म्हणून अभ्यास करतात, बाबांच्या दहशतीखाली शिकत राहतात. हळूहळू मुलं बाबांकडे दुर्लक्ष करून आईवरच प्रेम करू लागतात. मनामधून बाबांना काढून टाकतात आणि आईच्या चरणावरती सर्वस्व अर्पण करतात. बाबांपासून 4 हात लांबच राहतात. मुलं आईचं गाणं गातात, मुलं आईवर कविता करतात. कोणतंच मूल बाबाला दुधावरची साय म्हणत नाही, लंगड्याचा पाय म्हणत नाही, वासराची गाय म्हणत नाही. बाबा मला कळलेच नाही तुझ्या मनी वेदना, कसा मिराव बोल कुठे जाऊ
नको दूर बाबा. की डोळे मिटून जी प्रेम करते तिला प्रेयसी म्हणतात. डोळे उघडे ठेवून जी प्रेम करते तिला मैत्री म्हणतात. डोळे वटारून जी प्रेम करते तिला पत्नी म्हणतात. आणि स्वतःचे डोळे मिटेपर्यंत जी प्रेम करते तिला आई म्हणतात. पण डोळ्यात प्रेम न दाखवता जो प्रेम करतो त्याला बाबा म्हणतात. चालेल. एकदा हिच्यासाठी जोरदार अशा जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे की तिच्या घरी गेल्या पाहिजे. टाळ्या. कार्यक्रमाने आता काही पण गेले 2 वर्षापासून पाहतोय मी जिथं जाईल तसं आहे आणि तिथलं प्राईज तिने घेऊन गेलं असं कधी झालेलं नाहीये. आता तर ती सेलिब्रिटी झाली. ढोलकीचा तालावर हा जो शो आहे टेलिव्हिजन सुद्धा चालू आहे होता त्यामध्ये ही विनर आहे. या विनरिंगसाठी एकदा तुमच्याकडून जोरदार टाळ्या. आणि एवढ्या लांबून की सातारच्या इथे आसपासची नाही आहे तेवढ्या लांबून तिनं इथून तुमच्या या गावामध्ये सुंदर असं नृत्य सादर केलं. आणि तुम्ही म्हणजे आपले हे तुझं तुम्ही आणि आपलं हा करता. आणि काय एकदा सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. सारिका तुला आमच्या आशू गावामध्ये आलीस काय वाटतं हे रसिक बघून? खूप छान वाटतंय आणि एवढं पब्लिक आणि एवढं महिला बघून तर खूप छान वाटतंय. सो सगळ्यांना असाच प्रतिसाद द्या आणि थँक्यू सो मच. थँक्यू. महिलांची अजून एकदा प्रशंसा झाली म्हणून तुम्ही जरा जास्त टाळ्या वाजवा. काय माहिती वाजवा. यानंतर आताच्या गाण्यासाठी बालाजी बागड यांच्यातर्फे 10 रुपये आकाश साळीकर यांच्या जेजुरी समपुण्यक्षेत्रया नाही धरणीवरी अन तिथे नांदतो सदानंद हर उंच डोंगरी गडावरी. या नवरी नकली सुमार फुटली, नवरी नकली सुमार फुटली, मल्हारी पिवळा झाला, मल्हारी पिवळा झाला. जेजुरी वाला होता
सागर पवार 007 या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून हे संपूर्ण आपला आजचा आणि कालचा प्रोग्राम पाहू शकता. धन्यवाद. प्रतीक्षा बर्गर लातूर लॉनी खुलागर स्टार्ट. सोन्यासारखी पोरगी देतात तुम्ही आम्हाला. एक नारळ आणि दिवसभरातली थोडी साखर आमच्या सोयीत चालली. ते सोयीने बसवले. लक्षात घ्या, गव्हाचे पुट्टे सोयीने बसवले. शेक्सपियरने कितीतरी जणींना पावडर लावून फसवले. यानंतर माणसे